आताच हांवें एक बातमी वाचली आणि एक बरें काम, एक ऐतिहासीक स्वरूपाचें काम रिव्होल्युशनरी गोवन पार्टीचे सक्रिय आमदार गिरीश बोरकर हांणी केल्लें आसा. तांणी एक म्हत्वाचो असो एक निर्णय घेतलो. काल तांची प्रेस कॉन्फरन्स हांव बारकायेन पळयतालों तेन्ना म्हज्या लक्षांत आयलें की तांणी मूळ मुद्द्याकच हात घाला, ज्या मुद्द्याचेर कोणूच आज पत्रकार, संपादक, आमदार, मुख्यमंत्री, सभापती, विरोधी पक्षाचे बाकीचे कोण आहात तांणी आमदारांनी लक्षच घालूंक ना आनी ताचेर कोणें ठामपणान उत्तरय दिवंक ना. पयलो प्रस्न असो आसा, मुख्यमंत्री, सभापती, गोवा फॉरवर्ड पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, आम आदमी पक्षाचे, हांचे अध्यक्ष पक्षाचे सगळ्यांचे आणि विशेषतः काँग्रेस आणि भाजप ह्या पक्षांचे नेते, कित्याक तांच्याच राज्यांनी विधानसभेची अधिवेशनां चालू आसात, बरी चालू आसात आनी ती 16 तारखेच्यान हांव पळयत आसा. पयलीं हांव गुजरातचें पळयता, म्हाका मातशें कळना ती भाशा, पूण बरें दिसता तें गुजराती भाशण, संभाशण, विधानसभेतली गुजराती भाशेंतली सुंदर चर्चा पळोवन खूब बरें दिसता. महाराष्ट्राचेर तर अतिशय सुंदर, मागीर कितलेय मतभेद आसूं ते विरोधी पक्षा भितर आनी सरकार पक्षा भितर अत्यंत सुसंस्कृत पद्दतीन, सभ्य पद्दतीन महाराष्ट्र विधानसभेचें अधिवेशन ज्या दिसा गोंयचें अधिवेशन गुटलायलें त्या दिसा पासून व्यवस्थीत चालू आसा, बरें चालू आसा, प्रगल्भपणान चालू आसा, बरी चर्चा चालू आसा. आनी गोंयच्या सभापतींनी आनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी ते विधानसभेचें अधिवेशन गुटलावन आमचेर एक थापट मारले, लोकशाहीचेर थापट मारले, लोकांचेर, मतदाराचेर एक थापट मारलें. आनी आयज पर्यंत तांणी एक स्टेटमेंट करूंक ना, एक फोन लावंक ना तांणी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतीक विचारपाक, अहो तुम्हाला हे कसं काय चालतं, तुम्हाला काही आता आचारसंहिता लागू होत नाही का, तुम्ही कसं काय जमवून घेतलं, तुम्ही का असा हा प्रश्न विधानसभेत मांडून स्थगित केला नाही, आम्ही केला नाही इकडे गोव्यामध्ये, हे विचारून जाताले न्ही, सभापतींक विचारून जाताले, मुख्यमंत्र्याक विचारून जाताले, मुख्यमंत्र्याचे जे 20-22 जे सल्लागार आणि एडिशनल सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी आणि OSD 5 जाण तांणी नेमल्यात, तांकां विचारूंक जाताले न्ही, कोणाक तरी एकल्याक फोन करून, तांकां गुजरातीन फोन करून इंग्लिशींतल्यान विचारूंक जाताले, महाराष्ट्रान फोन करून मराठीन किंवा इंग्लिशीन विचारूंक जाताले. आनी सामकें जर तांकां दुस्मानकाय नासत जाल्यार कर्नाटकान फोन करून कर्नाटकच्या लेजिस्लेचर सेक्रेटरीक किंवा सभापतीच्या OSDक बी विचारूंक जाताली. आनी सगळ्यात महत्वाची गजाल म्हळ्यार गोंयचो भारतीय जनता पक्षाचो मुख्यमंत्री हांगा गोंयची विधानसभा जी आसा तें अधिवेशन स्थगीत करूंक लायता आनी झटापट तांणी तें एप्रोप्रिएशन बील हाडून ते पास करया म्हणून ते पास करता. त्याच पक्षाचे आमदार विरोधान आसात. कर्नाटक विधानसभेन भाजपा हो विरोधी पक्ष आसा, सक्रिय विरोधी पक्ष आसा. कर्नाटकान सत्ता भोगिल्ले अशे थंय आमदार आसात आनी बऱ्यापैकी प्रगल्भ, खूब काम बरें करपी अशे भाजपाचे विरोधी पक्षांतले आमदार आसा. एक बऱ्यापैकी एक सक्रिय अशा तरेचो तो भाजप, एक जबाबदार अशा तरेचो विरोधी पक्ष कर्नाटकच्या आज विधानसभेन आसा आनी थंय काँग्रेस पक्षाचे बहुमत आसा. ताचे पयलीं भाजपानी थंय राज्य केल्लें आसा. कर्नाटकान वेगवेगळ्या विचारसरणीचे जरी लोक असले तरी तांकां मैसूर विधानसभा आसा तेन्ना पासूनची ही विधानसभा कशी चलोवपाची, ती स्वाभिमानान कशी चलोवपाची, स्वत्व राखून कशी चलोवपाची, घटनेच्या चौकटीन कशी चलोवपाची ते बेस बरें खबर आसा. म्हणूनच कर्नाटक विधानसभेन भाजपाचे विरोधी पक्षातले आमदार जे आसात तांणी थंय 2 कडेन पोटनिवडणुको, बाय पोल्स डिक्लेअर जाल्ले आसतनाय बी सरकार पक्षान विधानसभा फुडें चलोवपाची जी भूमिका घेतली काँग्रेसच्या, ताका पाठिंबो कित्याक दिलो आनी तांच्याच पक्षाच्या सरकारान हांगा विधानसभा कित्याक गुटलायली. एकूच पक्ष न्ही, 2 कडेन, गोंयांतय भाजप, कर्नाटकानय भाजप, एके कडेन सत्तेर, दुसरे कडेन विरोधान. म्हणटकीच खरोखरच हो विचार आज खरेच शिकिल्ले डिग्री होल्डर आनी तुमी सुशिक्षीत असे मतदार जे म्हणटात आनी फाल्यां इपीक घेवन, कार्ड घेवन तुमी आतां लायनी लायतले, गोंयच्या 1700 बुथाचेर लायनी लायतले, तेन्ना हो विचार करचो ना की हांकां विधानसभा चलोवपाक जमता काय जमना ती, आनी मागीर तसो विचार करनासतना मतां घालतले तुमी, काय विचारतले की विधानसभा हांकां चलोवंक येता, हांकां कायदे समजता, हांकां घटना समजल्या, ह्या घटनेप्रमाणे कार्य करूंक शकतात काय महाराष्ट्राक एक कायदो, कर्नाटकाक एक कायदो, गुजरातान एक कायदो, त्रिपुरान एक कायदो,
आणि या 3 राज्यांत भाजपाचे सरकार एका कडेन काँग्रेसीचे सरकार आणि भाजप आणि काँग्रेसी दोन्ही पक्षाचे आमदार गोंयच्या विधानसभेत आसात आणि तांकां अशें दिसता की गोंयच्या विधानसभेत अशें खास स्पेशल कितें तरी करचें अंदाजपत्रक पूर्ण संमत करच्या पयलीं ताचेर चर्चा जावपाची कांयच गरज ना. म्हणटकीच आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नांवान जो गोंधळ घालो अर्दवर सुमार विधानसभेन ईसीआय कोड ऑफ कंडक्ट ईसीआय कोड ऑफ कंडक्ट बायपोल फोंडेचो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट खंयचो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट दुसऱ्या राज्यांनी ज्या विधानसभा मतदारसंघांनी आता निवडणुको जातल्यो थंय अख्ख्या जिल्ह्याचेरूच बंधनां आयलीं काय त्या विधानसभा मतदारसंघापुरतीच ती बंधनां मर्यादित आसा. काल एक ऑर्डर हांवें वाचली की 11 पर्यंत खंय दक्षिण गोंय जिल्ह्यांतले बार बंद दवरचे कित्याक तांचो इम्पॅक्ट काय फोंडा मतदारसंघात जातलो. हो निश्कर्श कोणे कसो कित्याक काडलो हांवें वाचलें काल नोटिफिकेशन वाचलें ईसीआयचें नोटिफिकेशन वाचलें हांवें बारकायेन वाचलें हांवें. तातूंत जिल्लो बिल्लो कांय ना. तातूंत फक्त इतलेंच सांगलां की जे दंडक लागतात ते मंत्र्यांक लागतात मुख्यमंत्र्याक लागतात सरकारी अधिकाऱ्यांक लागतात. तातूंत जिल्ह्याक ते लायात एका मतदारसंघात खंय तरी निवडणूक आसा बायपोलाची आचारसंहिता अशें खंयच घाल्लें ना. थंय खंयच घाल्लें ना की बाबा फोंडा मतदारसंघाच्या भायर बाकीचे जे बार बी आसा ते 11 बंद करात म्हणून. आतां म्हाका वायट कांय दिसूंक ना तातूंत 11 जर दक्षिण गोंयांतले बार आनी अख्ख्या गोंयांतले बार सुद्दां 11 बंद जाले जाल्यार आमकां बरेंच दिसतलें की ते हांव सोरो पिवपाचें समर्थन अजिबात करना जुगाराचें समर्थन अजिबात करना ड्रग्जाचें व्यसनांचें समर्थन आमी करूंक शकच ना. हांव त्या विशयार उलयना पूण सिलेक्टिव्हली कशें कितें गोंयांतच सगळें लागू जावपाक लागलां आतां. सिलेक्टिव्हली नॅरेटिव्ह कोणे तयार केलें जिल्ल्याकय लागतलें जिल्ल्याकय आतां आचारसंहिता लागतली. सिलेक्टिव्ह नॅरेटिव्ह करण्या फाटल्यान युक्ती कोण आसा हे मास्टर मायंड कोण हे सोदपाची गरज आसा. म्हणून विरेश बोरकाराचें अभिनंदन रिव्होल्युशनरी गोवन पार्टीचें अभिनंदन कित्याक गोंयच्या इतिहासांत पयलेच खेपेक हांव पळयता अशें की विधानसभा अधिवेशन गुटलायलें म्हणून एक नवो राजकीय पक्ष आनी त्या पक्षाचो आमदार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक सामके डिटेल पॉइंटेड क्वेश्चन विचारता. ताणें विचारलां ते न्यूजान सांगलां गांवकारीच्या न्यूजान हांवें वाचलें सगळें की खोचक प्रश्न ताणें विचारल्यात. ताणें होय प्रश्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक विचारला की तुमी हें सगळें करपाक गोवा गव्हर्मेंटाक आनी आमदारांक परमिशन दिली काय म्हणून चर्चा घडोवन हाडपाक तुमच्या नोटिफिकेशनाचेर विधानसभेन आनी तुमकां तुमचे अधिकार खबर नात काय म्हणून तुमच्यो मर्यादा खबर नात काय म्हणून. आनी जी आचारसंहिता आसा ताका स्टॅट्युटरी प्रोविजन कितें आसा काय ना ताका. त्यो गायडलायन्स चलतात काय ना त्या मतदारसंघात ताचे ज्युरिस्डिक्शनात पुरते तितलेच पळोवपाचें आसता. ताच्या भायर कितेंच लागना तें सगळें सरकार प्रशासन चालूच आसता. हाजे पयलीं गोंयांत बायपोल जावंक ना हाजे पयलीं गोंयांत बाय इलेक्शन जावंक ना हाजे पयलीं इतर राज्यांत बाय इलेक्शन बायपोल्स जावंक ना. मागीर आतांच त्या दिसा कांय विशिश्ट परिस्थितीन 16 तारखेक कोणाक कांय कल्पना दिनासतना अकस्मात तो विशय बायपोलाचो हाजे पयलीं अशे तरेचे बायपोल आनी ताजे डिस्कशनां केन्ना विधानसभेन हांवें जेन्नाच्यान डायरेक्ट टेलिकास्ट ट्रान्समिशन सुरू जालें तेन्नाच्यान अजिबात पळोवंक ना आनी हांवें एकूय विधानसभा अधिवेशन चुकोवंक ना. हांव तज्ञ म्हळ्यार आतां तुमी विधानसभा अधिवेशनाचो विधानसभेचो रुल्स एंड प्रोसिजर्स ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचो हांव एक एक्सपर्ट आसा आनी हांव ह्या विशयाचेर कोणाय कडेन केन्नाय कसलोय वादविवाद चर्चा करपाक रेडी आसा. विचारचे तांणी म्हाका प्रश्न रुल्स एंड प्रोसिजर्स सगळे विचारचे कॉन्स्टिट्युशनल विचारचे पार्लमेंट लोकसभा सगळे विचारचे कित्याक हांवें काम केल्लें आसा आमदारांक खासदारांक मदत केल्ली आसा खूब मदत केल्ली आसा. एक व्हडलो ग्रंथ जातलो 500 पानांचो बरयत जाल्यार की खासदारां आनी आमदारां खातीर रायट फ्रॉम इराजमू सिक्वेरा पासून शांताराम नायक पर्यंत सार्दिना पर्यंत विरियातो फर्नांडीस श्रीपाद नायक मागीर ताच्या नंतर नरेंद्र सावयकर सगळ्यांक हांवें खासदारांक गोंयचे खासदार म्हणून हेल्प केल्ले आसात. कितल्याशाच आमदारांक विविध पक्षांचे हेल्प केल्ले आसात अभ्यास करून केल्ले आसात. म्हणटकीच प्रश्न निर्माण जाता की म्हजो सारको एक आज 40 वर्सां अभ्यास केल्लो विधानसभा लोकसभा राज्यसभा आनी संसदीय लोकशाहीचो एक्सपर्ट जो आसा तो हे सगळें पळयता ताका हें दिसता की डिस्क्रिमिनेशन हें दिसता तुमकां सगळ्यांक दिसता हें डिस्क्रिमिनेशन जाल्लें हें दिसता हो तुका भेदभाव दिसता घटनेच्या एकाच सकयल जाल्लो भेदभाव दिसता की बाकीच्या राज्यांत म्हाका खूब म्हणजे मत्सर दिसता म्हणजे हेवो दिसता मत्सर असो न्ही हेवो दिसता एक तरेची म्हाका जेलसी दिसता. अरे काय बरो महाराष्ट्राचो आतां एकंदर हे विधानसभा चालू आसा आतांय पळयतलो हांव 18 तारखेक 16 तारखेक पयली 17 तारखेक पयली आतां 18 तारखेक महाराष्ट्राची विधानसभा अधिवेशन हांव लायव्ह पळयतलो त्रिपुराची पळयतलो. थंय बंगाली भाशेन सुंदर पैकी तांचे थंय चर्चा सुरू जाता. थंय चडशे कम्युनिस्ट आसात विरोधी पक्षान
ते काँग्रेसीचो कोण आमदार ना आणि प्रचंड बहुमत आहा थंय भाजपाचें, तरी ती बरी चर्चा जाता. कम्युनिस्ट खंय एका वाटेच्यान आणि भाजपा खंय एका वाटेच्यान टोटली टोकाक आशिल्ल्यो, टोटली पोलरायज असले विचारसरणी असले तरी त्रिपुराचे अधिवेशनात ताका कम्युनिस्टांनी सरकाराक सपोर्ट दिला भाजपाच्या, अधिवेशन फुडें चलयात म्हणून. हें चित्र आमकां त्रिपुरा विधानसभेन दिसता. गुजरातच्या विधानसभेन आता चौधरी म्हणून थंय लिडर ऑफ ऑपोजिशन आसा काँग्रेसीचो, जाल्यार ताजे कडेन आमच्या विरोधी पक्षाच्या हांगाच्या नेत्यान युरी आलेमान संपर्क करूंक ना. बाबा तुम्ही कशें तुमच्या भाजप सरकाराक सपोर्ट दिलो थंय हें अधिवेशन चालू दवरपाक. तांचे भितर बाय पार्टिसन अंडरस्टँडिंग आसा की ही अधिवेशन आमकां जबाबदारीन फुडें चलोवंक जाय, लोकांचे प्रश्न मांडूंक जाय, डिमांड फॉर ग्रांटेड डिस्कशन जावंक जाय, कॉलिनेट एक्सटेन्शन मोशन हाडपाक जाय. बऱ्यापैकी चर्चा अत्यंत सुंदर कानाक बरी लागपी अशा गुजराती भाशेन थंय चालू आसा. गुजरातच्या सरकाराक आणि अपोजिशनाक हांव धन्यवाद म्हणटा, तांचे अभिनंदन करता. महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या बाकारात शिवसेनेचो उद्धव ठाकरे ग्रुप आसा, राष्ट्रवादी पक्ष आसा, काँग्रेस पक्ष आसा, शेतकरी कामगार पक्ष आसा, अपक्ष आसा, खूप तरेचे बरे बरे तळागाळांतल्यान आयिल्ले लोक थंय आमदार थंय कष्टपूर्वक निवडून येवन थंय बरें काम करतात. ह्या विरोधी पक्षाचो भाजपा सरकार आणि शिंदे आणि राष्ट्रवादी जे आसा अजित पवार ग्रुप तांच्या आघाडीक सपोर्ट आसा की विधानसभेचे अधिवेशन आम्ही पुढे चालवूया आणि मग कामकाज संपवूया आधी ठरवल्याप्रमाणे. हे महाराष्ट्रात चालू आसा. कर्नाटकांत तर अतिशय म्हणजे गंभीर पद्धतीन थंयचे बजेट अधिवेशन चालू आसा आणि थंय सगळ्या पक्षांचे एकमत आसा. त्रिपुरान सगळ्या पक्षांचे एकमत आसा, महाराष्ट्रात सगळ्या पक्षांचे एकमत आसा, गुजरातान सगळ्या पक्षांचे एकमत आसा. आता नागालँडची विधानसभा सुरू जावपाची आसा, थंय बी सगळ्या पक्षांचे एकमत आसतले की विधानसभा चालू दवरपाची. बायपोल येतले वतले, आचारसंहिता त्या मतदारसंघापुरती लागतली वतली. मागीर गोंयान अशें कितें जालें आणि आयज एकाय संपादकान, एकाय पत्रकारान, एकाय आमदारान, मुख्यमंत्र्यान, मंत्रिमंडळातल्या एकाय मंत्र्यान दिगंबर कामत धरून हांच्या सकट सभापतीन, उपसभापतीन, आमच्या जे विधिमंडळाच्या सचिवान, कायदा सचिवान, चीफ सेक्रेटरीन, इन्फॉर्मेशन कोणेच म्हणजे अजिबात प्रतिक्रिया दिवंक ना की आम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक हे जे त्रिपुरा हांगा जी अधिवेशनाची सत्रां चालू आसात विधानसभेची तांच्या बद्दल आमचे म्हणणे अशें आसा. आणि म्हणणे कितें आसतलें? म्हणणे कांय ना. तांकां सांगपाची हिम्मत ना, कोणाकच हांकां सांगपाची हिम्मत ना की आमी चूक केली, आमी व्हडली चूक केली. आमी बी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि त्रिपुरा ह्या विधानसभांच्या भशेन गोंयचे विधानसभेचे अधिवेशन व्यवस्थित चालू दवरूंक जातालें. उगीच हावको दाखोवन न्ही की अशें जातलें तशें जातलें. हो हावको जर ते घेवन बशिल्ले ईसीआयचो हावको म्हणून गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि त्रिपुरान, जाल्यार तांकां लोक क्षमा करचे नाशिल्ले. थंयचे कायदेतज्ञ, संविधान तज्ञ क्षमा करचे नाशिल्ले. थंयचे संपादक, पत्रकार क्षमा करचे नाशिल्ले. आजी माजी आमदार, खासदार क्षमा करचे नाशिल्ले. गोंयान कितें जालां? डंबनेस वाडला, हुशारी वाडूंक ना, क्युरियोसिटी वाडूंक ना, स्टुडियसनेस वाडूंक ना. कोणी उठता, कॅमेऱ्याच्या मुखार येता, बडबड करता वता. अरे बाबा तुवें रुल्स अँड प्रोसिजर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली वाचला रे बाबा? एक तरी कायदो तुवें सारको वाचला? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सारकें वाचलां, डिटेलान वाचलां, ताजे वयले कॉमेंट्रीज वाचल्या, कौल अँड शकदराचे पार्लमेंटा वयले तुवें सगळे जजमेंट आणि तांचे सगळे एक्सपर्ट व्हॉल्युम्स वाचल्यात. तुम्ही सगळे विधानसभेचे डिबेट स्टडी केल्यात, पयलींचे गोवा विधानसभेचे. आणि कशे तर तुम्ही एकदम म्हणजे तोंड घालतात आणि कितें म्हणतात तशे अफवा पसरयतात, एक नॅरेटिव्ह तयार करतात की जालें तें बरें, जालें तें सारकें. हें कितें चलना कितें? तुम्ही समजून घेयात की हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे पिटिशन एक तरुण आमदार जो मरता मरता वाचलो अशें म्हणटा, कित्याक थोड्यांक ताका म्हाका अशें दिसतालें की खूब आग्रह केलो तांच्या पक्षाच्या नेत्यांक आणि कार्यकर्त्यांक हांवें की सोडूंक लायात म्हूण ताका उपोशण. आणि ताची परिस्थिती म्हणजे तो अजून सारको जावंक ना असो दिसता तो उलयता आसतना पळयलो जाल्यार. पूण ताणें एक बरें काम करून इतिहासान नोंद दवरली की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकच ताणें जवळ जवळ चॅलेंज दिल्लें आसा की तुमी हें सिद्ध करून दाखयात की वेगवेगळ्यो भारतांतल्यो विधानसभा आसात त्यो वेगवेगळ्या पद्दतीन निर्णय घेवंक शकतात. तुमचो कोड ऑफ कंडक्ट बायपोलाक लागून जेन्ना लागू जाता तसो, कित्याक बायपोल हे दर वर्सा जायत असतात, खंयच्याय म्हयन्यान ते जातात. पूण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक अजुनूय बी तुम्ही कोणी राजकीय पक्षाचे नेते आसात, जे माजी आजी आमदार, खासदार कोण आसात, ते विद्यमान आमदार खासदार आसात, तांकां एक
सजेशन दिता. तुमकां दिसूंक ना की बाकीच्या सगळ्या राज्यांनी ज्या जाग्याचेर बायपोल जाल्ले आसात ते तो जागो रिकामो जातकीच एक रिजनेबल पिरियड ऑफ टायम आसता. कित्याक खंयच्याय हातून जेन्ना बायपोल जातात, पोटनिवडणुको जातात, वेंचणुको जातात, परते घेवच्यो पडटात त्यो जागो रिकामो जातकीच तो विधानसभेचो. त्या सुवाताचेर त्या जाग्याचेर त्यो 6 म्हयन्याच्या भितर घेवच्यो असतात. म्हणजे हाजो अर्थ कितें की 6 म्हयने जातासर तुवें रावपाचो असो जायना. आतापर्यंतचो सगळो आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या हाजेर तो सगळे तुमकां रिपोर्ट्स वेबसायटीर उपलब्ध आसात. पयलींचे रिझल्ट्स आसात, शेड्युल्स आसात, नोटिफिकेशन आसात. तुम्ही काढून पळयात की बायपोल जेन्ना डिक्लेअर जातात तेन्ना तांचें अंतर कितलें आसता. ते जागो रिकामो जातकीच आता उदाहरण घेवपाचें जाल्यार 15 ऑक्टोबराक आता आमचे मित्र रवी नाईक फोंडेचे आमदार आसात आनी माजी मंत्री आनी मुख्यमंत्री एक्सपायर जाले. खूब वायट. म्हणजे लागींचे मित्र. आणि 15 ऑक्टोबर नंतर तुम्ही दीस मेजात 15 मार्च पर्यंत 177 दीस जाले. कितें करताले ईसीआय करताले कितें? 177 दीस तांकां कित्याक लागले नोटिफिकेशन काडपा खातीर? म्हणजे 177 दिसांनी आता निवडणूक जातली ती. हें आता म्हणजे आमी चलोवन घेवपाचें. हाका कोणीच विचारपी ना, ईसीआयक विचारपाचें ना तुम्ही इतलो लेट कित्याक केलो तो. कित्याक फायनल वोटर्स लिस्ट सुद्दां खूब पयलीं जाल्ली डिक्लेअर ती सुद्दां वापरून सुद्दां पयलीं जावपाक जाय आशिल्लें. ईसीआयक बरेच खबर आशिल्लें की बाबा राज्याची अंदाजपत्रिका अर्थसंकल्प हाजी बजेटाची सेशन्स ह्या काळान जाता ज्या काळान आपले नोटिफिकेशन येतले. मागीर तांणी तो विचार करून पयलींच कित्याक हें करूंक ना? गोंयच्या चीफ सेक्रेटरीन आनी हांगाच्या स्टेट इलेक्शन आमचो जो चीफ इलेक्शन इलेक्टोरल ऑफिसर आसा तांणी तांकां संपर्क कित्याक करूंक ना? तांकां कांय खबर नाशिल्लें गोंयची बजेट सेशनां केन्ना जातात ती? म्हणजे हेंय बी आमी विसरून वचपाचें की आमची जबाबदारी आसता की 6 म्हयन्यापर्यंत रावप ना. 9 एप्रिलाक जेन्ना वोटिंग जातलें तेन्ना फक्त 6 दीस उरतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक ती जागा भरपाक दिल्ली जी मुदत आसा ती सोंपपा खातीर. आनी तुमकां परतें सांगता, तुम्ही पयलींचे सगळे बाय इलेक्शन बाय पोलच्यो डेटी काडून पळयात. गोंयांतले पयलींचे ते विधानसभा मतदारसंघ केन्ना रिकामे जाल्ले ते काडून पळयात. आनी ताच्या नंतर त्यो निवडणुको घेवपा खातीर ते जागे भरून काडपा खातीर नोटिफिकेशन ईसीआयन केन्ना कितल्या दिसा भितर काडले ते पळयात. आनी कंपेर करात की फोंड्याचें नोटिफिकेशन जे 177 दीस आनी हाजे पयलींचे 60-70 दिसा भितर तुमकां फरक जाणवतलो. आनी तुमकां जर वायट दिसूंक ना, तुमकां जर राग येवंक ना, तुम्ही जर अस्वस्थ जावंक ना जाल्यार म्हणटलो की खरोखरच लोकशायेची फकाणां अक्षरशः आमी चलयल्यांत आनी फक्त बायट्स दिवन व्हिडिओ घालून सोशल मिडियाचेर खवदळ घालून कोणूच खोलान वचनासतना, कोणूच सारको अभ्यास करनासतना उचल्ली जीब आनी लावली टाळयल्या त्या पद्दतीन गोंयांत आज लोकशायेचें अशें डायल्युशन, टोटल डायल्युशन करून उडयल्लें आसा. एक तरेची भुरगेपणांत दिसतात सगळ्याक चल्ल्यांत ती. खंयच अभ्यास दिसना, खंयच संशोधन दिसना, खंयच इन्व्हेस्टिगेशन दिसना, खंयच एनालिसीस दिसना, खंयच आमकां अशें दिसना की विचारपूर्वक आमी स्टडी करून एक मत तयार केलां आनी तें मत आमी इतलें घट आसा, सत्याचेर आधारीत आसा, तें ऑब्जेक्टिव्ह आसा तें. आनी तें खंयच्याय न्यायालयान तुमकां फाल्यां तें स्टँड जावंक शकता अशा तरेचें आसा तें. फाल्यां न्यायाधीशी विचार करतले ही चल्लां कितें. गोंय विधानसभेन अधिवेशन गुटलायलें. कोणी न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश आसूं किंवा आज आमचे वृत्तपत्रां वाचपी न्यायाधीश आसूं, खंयच्याय लेवलचे न्यायाधीश आसूं, तांकां अभ्यास आसता घटनेचो, कायद्याचो, सगळ्यांचो आसता. तें चित्र पळयतले की गोंयची विधानसभा आज बेगीन गुटलायली. 27 तारखे पयलीं गुटलायली, 16 तारखेक गुटलायली. आनी 16 जानेवारी ओपिनियन पोल डेचो गजर करपी जे कोण आमदार आसात तांच्या लक्षांत हो 16 मार्च हो दीस कायमचो ब्लॅक डे म्हणून रावपाक जाय. कित्याक त्या दिसा जें जालें तें लोकशाहीक अजिबात म्हणजे तें शोभपा सारकें नाशिल्लें. तुम्ही घटनाय गुटलायली, तुम्ही गोंयचे प्रोसिजर रुल्स अँड प्रोसिजर असेंब्लीचे गुटलायले आणि तुम्ही सुशिक्षित मतदारांकय आमच्या सारखे गुटलायले. तुम्ही सगळ्या मिडियाकय गुटलायले आणि तुम्ही सगळेच गुटलावन अशें दाखोवन दिलें की तुम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा हांच्या परस वयले, तांच्या परस सुपिरियर, तांच्या परस श्रेष्ठ, तांच्या परस तुम्ही हुशार आणि तुम्ही आमकां लज केली. तुमकां येता ती जनरेशन्स अजिबात माफ करची ना. हो व्हडलो मुद्दो येता त्या विधानसभेन तरुण मतदानाच्या मुखार मांडचो पडटलो आणि तांणी तो विचार करचोच पडटलो की ज्यांका आमी मतां घालूंक वतले ते खरोखरच निवडून येवपाक लायक आसात काय कितें. हें हांव 5 लाख तरुण युवा मतदारांक हांव विचारूंक सोदतां की खरोखरच तुमी हो विचार करूंक जाय. हो अधिकार कोणें दिलो? मुख्यमंत्री, सभापती आनी सगळ्यांक की गोंयची विधानसभा अशी गुटलावपाचो. आणि बाकीच्या विधानसभेची अधिवेशनां हे सगळे बसून आता पळयतले आपल्या चेंबरांनी
तांकां कांयच दिसचें ना आतां? तुमकां लज दिसना?